नाचणीचं पीठ आहे बघा. आम्ही 200 ग्रॅम नाचणीचं पीठ घेतलंय. 200 ग्रॅम खडी साखर आहे. 200 ग्रॅम मी खजूर घेतलंय. 100 ग्रॅम किसमिस आहे. जवळ 50 ग्रॅम भोपळ्याच्या बिया आहेत. सूर्यफुलाच्या बिया आहेत आणि खरबुजाच्या बिया घेतलेल्या आहेत. आम्ही थोडेसे काजू घेतले 20-25. पिस्ता घेतलेला आहे, भाजलेला पिस्ता आहे. अक्रोट आहे. बदाम घेतलेले आहेत आणि 100 ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे. मी जवळजवळ 50 ग्रॅम मखाना घेतला आणि 2-3 चमचे मी खसखस टाकून घेणार आहे. आणि मी हे पण टाकणार आहे, म्हणजे डिंक. तर मी हा सगळे जिन्नस आता भाजून घेणार आहे छानपैकी. मी आता गॅस पेटवते आणि थोड्याशा म्हणजे 2-3 चमचे तुपामध्ये ते भाजून घेणार आहे. मी आता गॅस पेटवत आहे. मी गॅस पेटवलेला आहे. या सगळ्या जिन्नस मी भाजून घेणार आहे. आणि 100 ग्रॅम रेड सीड्स म्हणजे आळशी ते घेतलेले आहे 100 ग्रॅम. तर मी या सगळ्या वस्तू भाजून घेणार आहे. त्यानंतर त्यात मी थोडीशी साखर पण घालणार आहे. खडी साखर तर आहेच, म्हणजे तशी जास्त आवश्यकता लागणार नाही आहे. अशा प्रकारे मी त्या सगळ्या वस्तू म्हणजे घेत आहे.